वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय। एक मिनिट नामस्मरण करूया। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलीक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान श्री गोपाळ कृष्णाच्या चरणी वंदन करते। आमचे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका आणि आचार्य मंदाताई गंधे यांना वंदन करते। आपणा सर्व श्रोत्यांना विनम्र अभिवादन करते आणि परमानंदाची प्राप्ती या विषयावर आपलं चिंतन चालू आहे। त्याचं आज शेवटचं सत्र आहे। परमानंदाची प्राप्ती आज सकाळी 10 मिनिटांच्यासाठी मला झाली ऑलरेडी, असं मी डिक्लेअर करते। गरम गरम उकडीचे मोदक, पहिल्या वाफेचे, अतिशय मऊ लुसलुशीत, आणि मोदक इतके सुरेख वळले होते की ते मोदक फोडून ते खाण्याची सुद्धा इच्छा होत नाही, इतके ते मोदक सुरेख वळलेले होते। मला असं सांगण्यात आलं की हे मोदक आता एका दिवसात बनले नाहीत, त्याची 2 दिवसांपासून तयारी चालू आहे। उकड काढली, ते मोदक आधी वळून ठेवले आणि आज सकाळी ते वाफवले, कारण की बऱ्याच लोकांसाठी बनवायचे होते। तर असे सुंदर सुरेख मोदक खाण्यासाठी जशी आधी तयारी करावी लागते, एका दिवसात एका क्षणात होत नाही, तसं परमानंदाची प्राप्ती करायची असेल तर आधी तयारी लागते। एका दिवसात परमानंद प्राप्त होत नाही, आणि त्या परमानंद प्राप्तीसाठी तयारी म्हणजे आपण जो काल विचार केला, कर्म आणि उपासना। कालचं वाक्य सगळ्यांच्या लक्षात आहे? निष्काम कर्माने चित्त शुद्धी होते, निष्काम उपासनेने चित्त शांत होतं, आणि केवळ शुद्ध आणि शांत चित्तामध्ये ज्ञानाचा उदय होतो, आणि ज्ञान झाल्याशिवाय परमानंदाची प्राप्ती होत नाही। छोटी मोठी सुख मनुष्याला जीवनात मिळू शकतात, परंतु सर्वोत्कृष्ट आनंद हवा असेल, निर्भेळ आनंद हवा असेल, शुद्ध आनंद हवा असेल, जो न येणारा न जाणारा, खंडित न होणारा आणि कोणावरतीही आणि कशावरतीही अवलंबून नसलेला आनंद हवा असेल, तर त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात। कर्म आणि उपासना हळूहळू निष्काम करायला आपण शिकलं पाहिजे। बऱ्याचदा सुरुवातीला आपण जेव्हा हे विचार ऐकतो तेव्हा ते थोडेसे काउंटर इंट्युटिव्ह वाटतात, कारण की आपण आज ज्या युगामध्ये जगतो आहोत ते युग अत्यंत स्पर्धात्मक आहे, धकाधकीचं जीवन आहे। बाहेर जेव्हा आपण व्यवहार करतो, व्यवसाय करतो, नोकरी बिझनेस करतो, त्याच्यामध्ये खूप कॉम्पिटिटिव्ह स्पर्धात्मक असणं आवश्यक आहे। आणि मग अशा प्रकारे कामना वगैरे सोडून आपण काम केलं तर कुठे व्यवहारात नुकसान होईल का आपलं, आपण या जगाच्या रेसमध्ये मागे पडू का, असे अनेक विचार मनामध्ये येतात। परंतु भगवान श्रीकृष्णांनी या सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं कर्मयोग आणि भगवद्गीतेच्या 3ही अध्यायांच्या मध्ये सांगून ठेवलेली आहेत। आपण या अध्यायांचा मुळापासून अभ्यास केला तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात। म्हणून महत्त्वाचा याच्यातला मुद्दा काय की अध्यायांचा अभ्यास करावा। अध्यायांचं पठण करणं हा पहिला भाग आहे। पठण केल्यावर ते हातामध्ये घेऊन त्याचा अभ्यास करावा, अर्थ समजून घ्यावा,
जो अर्थ समजला आहे तो प्रत्यक्ष जीवनात वापरण्याचा प्रयत्न करावा, तर या सगळ्या प्रश्नांची कोडी सुटतात. आपल्या संस्कृतीने आदर्श घालून दिलेले आहेत. आपल्या संतांनी आपल्याला अनेक संदेश दिलेले आहेत. दासबोध जर आपण वाचला समर्थ रामदास स्वामींचा, धटासी व्हावे धट, उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट, अशी आपल्या संतांची शिकवण आहे. त्यामुळे आपल्या संतांनी ज्या समर्थ रामदास स्वामींनी असं सांगितलं आहे की स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, खरं जर आपण खरंच अभ्यास करत असू तर हे प्रश्न मनात यायला हवे. एकीकडे रामदास स्वामी म्हणतात की नम्र वाचेने वदा, सदा सर्वदा नेहमी. एकीकडे म्हणतात की धटासी धटासारखे वागा. मग नेमकं आम्ही कसं वागायचं व्यवहारात, असे प्रश्न यायला पाहिजे. खेर तो आपला आजच्या चिंतनाचा विषय नाही, परंतु संत वाङ्मयाचा, भगवद्गीतेचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. व्यवहार व्यवहारासारखा अत्यंत कार्यक्षम पद्धतीने एफिशियंटली करता येतो. व्यवहारात आपण कुठेही चुकत नाही, मागे पडत नाही, आपण कोणाकडूनही फसवले जात नाही. आपण परमार्थी आहोत म्हणून कोणीही यावं आणि आम्हाला फसवून जावं, कोणीही यावं आणि आम्हाला उल्लू बनवावं, अशी ही संकल्पना नाही, असा हा अभ्यास नाही. व्यवहार व्यवहारासारखा करताना आतमधली आपली मानसिक स्थिती, मनोरचना जर हळूहळू बदलली, ज्या पद्धतीने भगवंतांनी सांगितले त्या पद्धतीने कर्म आणि उपासना केली, तर आपलं चित्त हळूहळू शुद्ध होतं, शांत होतं. आणि जो आज आपण ज्ञानाचा विचार करणार आहोत त्या विचारासाठी तयार होतो. असं आहे की सगळ्यात आधी ज्ञानाचा विचार करण्यासाठी एक मुख्य महत्त्वाची गोष्ट आहे की आपण अज्ञानी आहोत हे आपण कुठेतरी मान्य करायला हवं. हे आपल्याला निदान कळायला हवं की आपण अज्ञानी आहोत. अहो पण आमच्या मोठ्या डिग्रीज आहेत, आम्ही इंजिनियर आहे, आम्ही डॉक्टर आहे, आम्ही लॉयर आहे, माझं फायनान्समध्ये मास्टर्स झालेलं आहे, मोठी नोकरी आहे. त्या सगळ्या व्यवहारातल्या डिग्रीज झाल्या. व्यवहारामध्ये आपल्याला खूप जरी ज्ञान असेल तरी अध्यात्माच्या परमार्थाच्या दृष्टीने, भगवंताच्या दृष्टीने आपण अज्ञानी आहोत हे आपल्याला अभ्यास केल्यावरती लक्षात येतं. सायकोलॉजीमध्ये कॉग्नेटिव्ह बायस सांगितलेलं आहे. तर कॉग्नेटिव्ह बायसचं नाव आहे डनिंग क्रुगर इफेक्ट. नुकताच माझ्या वाचनात आलं, एक आर्टिकल होतं, खूप छान लिहिलेलं होतं की डनिंग क्रुगर इफेक्ट नावाचा एक कॉग्नेटिव्ह बायस आहे, ज्याच्यामध्ये मनुष्य एखाद्या क्षेत्रामध्ये इतका अजाण असतो, इतका बालबुद्धी, इतका अज्ञानी, इतका अनभिज्ञ असतो की त्याच्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा विचार करण्यासाठी त्याची क्षमता नसताना आपण त्या क्षेत्रामधलं कुठलंही एक्सपर्ट काम अत्यंत सहजतेने करू शकू असं त्याला वाटत असतं. म्हणजे त्यात काय सोपं आहे, मी करून घेईन असं त्याला वाटत असतं. उदाहरण म्हणजे एखादी भगिनी आहे, फॉर एक्झाम्पल, स्वयंपाकघरातच गेली नाही, मैदा आणि तांदूळाच्या पिठीमधला फरक अजून माहिती नाही, कणिक, कॉर्नफ्लॉवर, मैदा आणि कॉर्नस्टार्च सगळं समोर ठेवलं तर फरक ओळखता येत नाही. तिला जर म्हटलं की हा ते काय उकडीचे मोदक सोपे आहेत, हो ते काय लगेच करून टाकेल मी, असं जर तिने म्हणावं तर तशातला हा प्रकार आहे की आपण इतके अज्ञानी असतो कधी कधी की एखादं मोठं काम सहजतेने करून टाकू असं आपल्याला वाटतं, पण ती आपली क्षमता नसते तशा प्रकारे विचार करण्याची, कृती करण्याची. आणि याला सायकोलॉजीमध्ये एक तो बायस आहे, त्याला डनिंग क्रुगर इफेक्ट म्हटलेलं आहे. त्याचं बरंच मोठी चर्चा त्या आर्टिकलमध्ये केली होती. पण आपल्या व्यवहाराच्या दृष्टीने आपण विचार केला, आपल्या सगळ्यांना असं वाटतं की आपल्या या आत्ताच्या वर्तमान मानवी जीवनामध्ये या देहाच्या माध्यमातून या जगामध्ये कुठली तरी कृती करून आपल्याला सुख मिळेल. या देहाच्या माध्यमातून या जगामध्ये आपल्याला सुख मिळणं शक्य आहे असं आपल्याला वाटतं. कृती प्रत्येक वेळेस बदलते. आज मला वाटतं आपण काश्मीरला जावं, काश्मीरला गेल्यावर मला सुख मिळेल. मग उद्या मला असं वाटतं की आपल्या घरी मोठा काहीतरी कार्यक्रम करावा, उत्सव, तो केल्यावर मला सुख मिळेल. मी नोकरी केली तर मला सुख मिळेल. नोकरी करणाऱ्या बाईला वाटतं मी घरी बसले तर मला सुख मिळेल. ज्यांच्या घरात मुलं आहेत त्यांना वाटतं की मुलं घराच्या बाहेर गेली तर सुख मिळेल. ज्यांची मुलं बाहेर आहेत त्यांना वाटतं मुलं घरी आली तर सुख मिळेल. असं काहीतरी केल्याने सुख मिळेल असं आपल्याला जोपर्यंत या जगामध्ये वाटतं तो एक प्रकारचा बायस आहे. आणि तो बायस दूर करण्यासाठी परमार्थाच्या या आपल्या विज्ञानाची, परमार्थाच्या या तत्वज्ञानाची आवश्यकता आहे. मुळामध्ये आपण जेव्हा हा अभ्यास करायला लागतो तेव्हा एक अंदाज येतो की मुळामध्ये आपण अज्ञानी आहोत. समर्थ रामदास स्वामींनी एक अत्यंत सुंदर व्याख्या करून ठेवलेली आहे.
ज्ञानाची व्याख्या समर्थ रामदास स्वामींनी 2 प्रकारे केलेली आहे दासबोधामध्ये. पहिली व्याख्या काय आहे, सगळ्यांच्या परिचयाची असेल. पहावे आपणासे आपण या नाव ज्ञान. ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासे आपण या नाव ज्ञान ही ज्ञानाची पहिली व्याख्या आहे. आणि ज्ञानाची दुसरी व्याख्या समर्थ करतात की देव ओळखावा एक, तेची ज्ञान ते सार्थक, येरते निरर्थक पोटविद्या. म्हणजे एक तर तुम्ही स्वतःला ओळखा, नाहीतर भगवंताला ओळखा. बघा, 2 वेगळे वेगळे मार्ग आहेत, 2 वेगवेगळ्या शोधनाच्या पद्धती आहेत. आपण मी कोण हे शोधायला सुरुवात केली तर आपण ज्या जागी पोहोचू, आणि मी देव कोण हे शोधायला जर आपण सुरुवात केली तर दोन्ही मार्गांनी जे शोधन आहे ते एकाच बिंदूपाशी जाऊन थांबणार आहे. त्याला म्हणतात अद्वैत. ते आहे अंतिम सत्य. त्याला म्हणतात ब्रह्म, आत्मा, परब्रह्म, परमात्मा, आणि त्याला म्हणतात सच्चिदानंद. आपलं हे शास्त्र सांगतं की आता सध्या आपल्याला जे वाटतं की मी देह आहे, जग सत्य आहे, ते घोर अज्ञान आहे. आणि ते घोर अज्ञान आहे हे कळण्यापुरतं तरी आपल्या शास्त्राचा अभ्यास व्हावा. नाहीतर आपण त्याच भ्रमामध्ये सगळं आयुष्य जगतो की मी देह आहे, जग सत्य आहे आणि मला याच्यातून सुख मिळणार आहे. त्यामुळे सुरुवातीला या अभ्यासाच्या माध्यमातून समजावून घ्यावं आणि देव कोण अथवा मी कोण या 2 पैकी एका मार्गाने शोधनाचा प्रवास करावा. ज्या बिंदूपाशी आपण पोहोचणार आहोत ते आपलं मूळ आहे. आपण एखाद्या व्यक्तीला विचारतो नवीन भेटले की का तू कोण, ती म्हणते मी अमुक अमुक. तू मूळची कुठली? आपण काय म्हणतो, तू मूळची कुठली? व्यवहारामध्ये ती मूळची औरंगाबादची, पुण्याची, मुंबईची इत्यादी इत्यादी. परंतु मूळतः आपण सगळे ज्या मुळापासून आलेलो आहोत त्या मुळाची आपल्याला अजून कल्पना नाही. आणि त्याचा शोध घेणं म्हणजे खरं ज्ञान आहे. पहावे आपणासे आपण. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की अ ट्री विथ द स्ट्रॉंग रूट्स लाफ्स ॲट द स्टॉर्म्स. म्हणजे ज्या झाडाची मुळं अतिशय पक्की असतात वृक्षाची, कितीही मोठा सोसाट्याचा वारा आला तरी ते उन्मळून पडत नाही, उलट ते झाड त्या सगळ्या वादळांना हसतं. तर आपल्या सगळ्यांचं मूळ एकदा पक्क झालं म्हणजे मी कोण आहे असं एकदा आपल्याला पक्क कळलं, ते समजलं, नुसतं शाब्दिक स्तरावर समजलं नाही, त्याची प्रत्यक्ष अनुभूती आली, किंवा आपल्या जीवनात जी काही वादळं येतील त्याच्याकडे बघून आपल्याला हसता येईल. आज काय होतं की वादळ तर फार दूर राहिलं, जरासा हवेचा झोका जरी आला, हवा का झोका, तरी आपण लगेच डिस्टर्ब होऊन जातो. असं का झालं, तसं का झालं वगैरे. याचं मुख्य कारण हे की मला मी कोण हे माहिती नाही. आणि मला मी कोण हे माहिती करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी भगवद्गीतेचा अभ्यास करायचा, त्याच्यासाठी दासबोधाचा अभ्यास करायचा, आणि त्याच्यासाठी थोडं तरी चित्त शुद्ध आणि शांत होणं आवश्यक आहे. नैष्कर्म्य सिद्धी नावाचा ग्रंथ आहे. आता आज आपलं शेवटचं सत्र आहे, त्याच्यामुळे थोडे थोडे अवघड शब्द उच्चारणार आहे ग्रंथांचे किंवा शास्त्राच्या संकल्पनेचे. असा एक संकेत आहे, आमच्या सद्गुरूंनी आम्हाला सांगितलं होतं की अवघड गोष्टी नेहमी शेवटच्या सत्रांसाठी राखून ठेवायच्या, म्हणजे नंतर लोक आले नाही तरी काही फारसा फरक पडत नाही. नैष्कर्म्य सिद्धी नावाचा एक ग्रंथ आहे वेदांतातला, सुरेश्वराचार्यांचा. त्याच्यामध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे, त्यांचा संस्कृतमधला श्लोक आहे की वृत्तिता शेष कामेभ्यो, म्हणजे मनामधल्या सगळ्या कामना, मनामधल्या सगळ्या इच्छा आकांक्षा जेव्हा शांत होतात, अनावश्यक, जेव्हा या हळूहळू कमी होतात, यदा धीरव तिष्ठते तदैव प्रत्येगात्मानं स्वयमेवा विवेक्षते. प्रत्येक आत्मा म्हणजे आपल्या आतला आत्मा. खरं आत्मा नावाचं तत्व हे आत बाहेर असं नाही, आज आपण त्याचा विचार करणार आहोत. परंतु मुळामध्ये जेव्हा आपल्या मनातल्या कामना, अनावश्यक कामना, इच्छा निघून जातात, कमी होतात, त्याच्यानंतर हा कोण आत्मा आहे हा समजावून घेण्याची इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण होते. त्यामुळे आपल्याला अहो हे काय आम्हाला काही कळत नाही गीता दासबोध वगैरे असं वाटत असेल तर त्याच्यासाठी आधी तो कामनांचा आवेग कमी करण्याची आवश्यकता आहे. ते जेव्हा पुरेसं शुद्ध आणि शांत होईल तेव्हा जी काही आपण चर्चा करू ती थोडीफार आपल्याला समजण्याची शक्यता नाकारता येत नाही. गॅरंटी नाही, पण शक्यता नाकारता येत नाही. तर आज जो हा उगमाकडे जाण्याचा आपण थोडासा प्रयत्न करू, आणि त्याच्यासाठी भगवद्गीतेचा एक श्लोक आहे आणि त्याच्यावर एक ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे, ते घेऊन त्याच्या संदर्भात थोडक्यामध्ये विचार करू.
आपला उगम काय आहे, आपलं मूळ काय आहे, माझं मूळ स्वरूप काय आहे. चौथ्या अध्यायामध्ये गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगून ठेवलेलं आहे, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः. सगळे या जगातले लोक माझंच अनुसरण करतात असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. आणि त्याच्यावरती जी ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे त्याच्यामध्ये लिहिलंय महाराजांनी की देखे मनुष्य जात सकळ जे स्वभावता भजनशीळ जाहले असती केवळ माझेची ठाई परी ज्ञाने विण नाशिले म्हणून बुद्धिभेदासी आले तेणेची त्या कल्पिले अनेकत्व. ओवीचे शब्द छान आहेत आणि खरं तर प्रत्येक श्लोकाचा प्रत्येक शब्दाचा विस्ताराने विचार व्हावा म्हणजे त्या ओवीतली खरी जादू कळते आपल्याला. आपण आज थोडक्यात विचार करू. देखे मनुष्य जात सकळ. हे बघ अर्जुना, तू ही सकळ संपूर्ण मनुष्यांची जात बघ. ते स्वभावता भजनशीळ. या सगळ्या मनुष्यांचा स्वभाव आहे की त्यांनी भजन करावं. असं कृष्ण सगळ्या मनुष्यांचा स्वभाव आहे की त्यांनी भजन करावं. कुणाचं भजन करावं? जाहले असती केवळ माझेची ठाई. हे सगळे मनुष्य स्वभावाने केवळ माझंच भजन करतात असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला चौथ्या अध्यायामध्ये सांगतात. अहंकारी होते का हो भगवान श्रीकृष्ण? माझंच भजन करतात असं म्हणतात. या आपण ज्ञानेश्वर महाराजांची मेघ नावाचा एक प्रकार आहे. यातल्या शब्दांचा विचार केला तर त्या मेघा कळतात आपल्याला थोड्याशा. एक तर त्यांनी म्हटलेले मनुष्य जात आणि सकळ. एक तर जात म्हणजे सगळे मनुष्य त्याच्यात ऑलरेडी आले. मग जात आणि सकळ असं दोनदा का म्हटलं? तर बघा, मनुष्य जात म्हणजे एक त्याच्यातला भाग आहे की केवळ आत्ताचे वर्तमान काळातले पुण्यामध्ये नांदेड सिटीमध्ये असणारे मनुष्य नाही, तर पुण्यामध्ये, भारतामध्ये, रशियामध्ये, इथिओपियामध्ये, युक्रेनमध्ये, सगळ्या देशांमध्ये असणारे सगळे मनुष्य, भूतकाळात होऊन गेलेले, भविष्यकाळात जन्म घेणारे जेवढे काही यच्चयावत मनुष्य आहेत ते सगळे मनुष्य. मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशीळ. यांचा मूळ स्वभाव आहे, बाय नेचर हे लोक भजन करतात. प्रश्न जर विचार केला तर प्रश्न उभे राहायला हवे की जगात कितीतरी लोकांना भगवान श्रीकृष्ण कोण हे माहितीच नाही. मग ते कृष्णाचं भजन करतील असं कसं काय शक्य आहे? पहिली गोष्ट. बऱ्याच लोकांना भगवान श्रीकृष्ण माहिती आहेत पण त्यांची त्यांच्यावर श्रद्धा नाही. हे म्हणजे आमची आहे देवावर श्रद्धा पण आम्ही रामाला मानतो, आमचं ते विशेष दैवत आहे, आम्ही कृष्ण वगैरे असेल म्हणजे ठीक. बरेच असे लोक आहेत की ज्यांचा कृष्णावर विश्वास नाही. बरेच असे लोक आहेत की कृष्णावरती विश्वास आहे, रामावरती आहे, पण भजन करायला वेळ नाही, आम्ही खूप बिझी आहोत कारण की. मग असं असताना सर्व मनुष्य सर्व काळ माझेच भजन करतात असं जेव्हा भगवान श्रीकृष्ण स्टेटमेंट करतात त्याच्या मागे नेमकी काय संकल्पना आहे आणि भजन करतात म्हणजे नेमकं काय करतात हे देखील समजायला हवं. बऱ्याचदा असं आहे बघा, भजन म्हटले की आपली एक संकल्पना आहे विशिष्ट ठरलेली. भजन म्हणजे आपल्या डोळ्यासमोर काय चित्र येतं? टाळ, मृदुंग, झांज, पेटी, अतिशय सुरात भजन गाणं चालू आहे आणि तेवढी एकच आपली भजनाची संकल्पना आहे. भजनाचे 2-3 प्रकार आपल्या संत वाङ्मयामध्ये सांगितलेले आहेत. थोडा विचार केला तर कळतं. एक ही गोष्ट कळते की आपले संत किती विचारवंत होते. आपल्याला असं वाटते की आपले संत फक्त टाळकुटे होते, निरुद्योगी होते, त्यांना उद्योग, आमच्यासारखे ते बिझी नव्हते हो म्हणून ते दिवसभर तिथे जाऊन भजन कीर्तन करत बसायचे असं आम्हाला वाटतं. समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेलं आहे, हो का धेड महार चांभार त्याचे राखावे अंतर या नाव भजन. बघा, समर्थ रामदास स्वामींनी 400 वर्षांपूर्वी लिहिलेली व्याख्या आहे की धेड महार चांभार यांच्यापैकी कुठलीही व्यक्ती असेल त्याचं अंतर राखा, म्हणजे किमान त्याला दुखवू नका, त्याला हिणवू नका, त्याला हीन लेखू नका. हे खरं भजन आहे अशी समर्थ रामदास स्वामींनी व्याख्या केलेली आहे. हा आपला व्यवहारातलं एक भजन झालं, सांप्रदायिक भजन असतं. पण इथे जे भजन सांगितलेलं आहे स्वभावता भजनशीळ, ते मुख्यतः वैयक्तिक स्तरावर करण्याचं भजन आहे की जगातले सगळे लोक केवळ माझं भजन करतात. ते एक वैयक्तिक स्तरावरचं भजन आहे आणि भजन शब्दाचा अर्थ आहे प्रेमाने स्मरण किंवा अनुसंधान.
प्रेमाने आपण एखाद्या व्यक्तीचं स्मरण करतो किंवा त्याच्या अनुसंधानात राहतो, त्याला आठवतो, त्याचा सारखा सारखा विचार करतो, याला म्हणतात की त्या व्यक्तीचं भजन करतो. आमचा मुलगा आता दुसऱ्या गावामध्ये शिकायला राहतो, त्यामुळे दिवसापासून सकाळपासून रात्रीपर्यंत आमच्या घरात आमच्या मुलाच्याच नावाचं भजन चालू असतं. त्याने आता खाल्लं असेल का, त्याने आता झोपेतून उठला असेल का, त्याला आता मी फोन करू का, असं आपण ज्या व्यक्तीची वारंवार आठवण करतो ते आपलं भजनाचा विषय असतो. मग जगातले सगळे मनुष्य सर्व काळ माझं भजन करतात असं जेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तेव्हा ते कोणते कृष्ण असतील की ज्यांचं भजन करतात? देहधारी भगवान श्रीकृष्णांचं भजन जगातल्या यच्चयावत सगळ्या लोकांनी करणं शक्य नाही. का? कारण की मुळात कृष्ण माहितीच नाही अर्ध्या अधिक लोकांना. मग असे कुठले कृष्ण आहेत की ज्यांचं भजन जगातले सगळे लोक करतात? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण मनुष्याच्या ज्या मूळ प्रवृत्ती आहेत, मनुष्याच्या ज्या मूळ प्रेरणा आहेत, टेंडन्सीज आहेत, त्याचा आपण थोडासा विचार करू. त्याला म्हणतात इन्स्टिंक्ट. इंग्लिशमध्ये खूप छान शब्द आहे, बेसिक इन्स्टिंक्ट. आपले फंडामेंटल इन्स्टिंक्ट्स असतात. तर सगळ्या मनुष्यांच्या मध्ये 3 प्रमुख प्रेरणा असतात. बघा, आपण प्रश्न अर्धवट सोडून दिलेला आहे की नेमकं कोणत्या कृष्णाचं भजन करतात. तो प्रश्न आपण सोडून दिलेला आहे, त्याचं उत्तर आपल्याला या चिंतनाच्या शेवटी मिळेल असं आपण आशा करूया. सगळ्या मनुष्यांच्या 3 प्रमुख प्रेरणा आहेत. एक आहे अस्तित्वाची प्रेरणा, एक आहे ज्ञानाची प्रेरणा आणि एक आहे सुखाची प्रेरणा. इन्स्टिंक्ट फॉर सर्व्हायवल, इन्स्टिंक्ट फॉर नॉलेज आणि इन्स्टिंक्ट फॉर हॅपीनेस. प्रत्येक मनुष्याला इन्स्टिंक्ट फॉर एक्झिस्टन्स, इन्स्टिंक्ट फॉर सर्व्हायवल, प्रत्येक मनुष्याला मी असावं असं वाटतं. अगदी रशियातल्या युक्रेनमधल्या तुरुंगात राहणाऱ्या कैद्याला सुद्धा मी जगावं असं वाटतं. बघा, बहुतांश लोकांची ही आहे. तुम्ही म्हणाल की नाही पण त्या माणसाला आत्महत्या करावीशी वाटते, त्याचा आपण विचार करू नंतर. पण बहुतांश लोकांची इच्छा मी असावं, मी जगावं, मी टिकावं, मी राहावं, मी कायम राहावं अशीच असते. इन्स्टिंक्ट फॉर सर्व्हायवल. आणि हे किती वेगवेगळ्या प्रकारे आपल्या जीवनामध्ये अभिव्यक्त होतं, किती वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याचा पाठपुरावा करतो याचा थोडासा विचार करूया. तुम जिओ साल के दिन हो, ही कुठली प्रेरणा आहे आपली? वाढदिवस आला की अनेक वर्ष आपण जगावं असं आपण म्हणतो. बघा, आपण फोटो काढतो, आपण व्हिडिओ काढतो, इतके हजारो फोटो हल्ली काढले जातात की ते नंतर आपण एकदाही बघत नाही, पण फोटो आपण काढतो. प्रत्येक ऑकेजनचा आपल्याला कैद करून ठेवायचा असतो. फोटो आपण का काढतो याचा कधी विचार केलाय का? एवढे फोटो आपण स्वतःचे, एखाद्या प्रसंगाचे का काढतो? कारण की त्या फोटोच्या माध्यमातून मी जगावं, फोटोच्या माध्यमातून मी टिकावं. बरेच लोक असे जुने 50 वर्षांपूर्वीचे अल्बम काढून बघतात की बघा मी 50 वर्षांपूर्वी कशी दिसत होते. म्हणजे 50 वर्षांपूर्वीची जी मी आहे ती आता माझ्या नातवंडांना कळावी, माझ्या मुलांना कळावी म्हणून आपण दाखवतो, बघ मी कशी दिसत होते तेव्हा. त्या फोटोच्या, व्हिडिओच्या माध्यमातून आपण जगावं, आपण राहावं, आपण टिकावं असंच आपल्याला वाटतं. घराच्या समोर आपण तोरण लावतो. झेंडूच्या फुलांचं लावतो का पारिजातकाच्या फुलांचं लावतो? का बरं? पारिजातकाच्या फुलांचं तोरण का नाही लावलं? असे की ती फुलं जास्त दिवस टिकतात म्हणून आपण ते तोरण लावतो. हल्ली तर मी ऐकले की टीव्हीच्या सिरियल्स बऱ्याच अशा आहेत, सिनेमे आहेत की त्या टीव्हीच्या सिरियलमध्ये बघा 2 प्रकारचे सिनेमे किंवा सिरियल्स असतात. एकामध्ये तो हिरो मरतो आणि एकामध्ये तो हिरो जिवंत राहतो. आपल्याला कुठल्या प्रकारचा सिनेमा बघायला आवडतो? जिवंत ज्याच्यात राहतो तो आपल्याला मूळतः बघायला आवडतो. आणि मी तर असं ऐकलं होतं की काही टीव्हीच्या सिरियल्स आहेत ज्याच्यामध्ये तो हिरो त्याचा मृत्यू झाला, मग लोकांना इतकं दुःख झालं की त्याला परत जिवंत करून परत आणलं सिरियलमध्ये. तर इतकं आपल्याला जगणं, टिकणं, राहणं, साडी टिकाऊ पाहिजे, भांडे टिकाऊ पाहिजे, घरातल्या सगळ्या फर्निचर टिकाऊ पाहिजे, आपण असावं असं आपल्याला वाटतं. आणि ती जगातल्या प्रत्येक व्यक्तीचं बेसिक इन्स्टिंक्ट आहे, मूळ प्रेरणा आहे. ही आहे जगण्याची प्रेरणा. दुसरी आहे ज्ञानाची प्रेरणा. मला कळावं, हे जे आहे हे मला समजावं. काल किंवा मागच्या पुण्याच्या एका कुठल्या तरी ट्रीपमध्ये मी येत होते, तेव्हा पहिल्यांदा मी पुण्यामध्ये आल्या पाटी बघितली.
उपवासाची मिसळ. तत्क्षणी मनात विचार आला की अहो हे काय मस्त पहिलं दिसतंय काहीतरी. कशी करतात उपवासाची मिसळ, कशी करतात? ज्यांच्या घरी आपण उतरलो आहोत तुमचे पडदे किती छान आहेत, कुठून आणले पडदे, किती रुपयात मिळाले? आज आपण सगळेजण आपल्या घरून निघून सकाळचा रविवारचा वेळ काढून या सत्रामध्ये आलो. आपण का आलो? काय आहे इथे समजून घ्यायचंय, मला कळून घ्यायचंय. नवीन रेसिपी आहे, नवीन एखादी सेलफोन मधली टेक्नॉलॉजी आहे. काल आज सध्या आम्ही अलेक्सावरून प्रसन्न सनई ऐकतोय घरामध्ये. तर अलेक्सावरती सनई कशी प्ले करायची, असे वेगवेगळे प्रश्न मनामध्ये उभे राहतात की काय आहे ते जाणून घ्यावं, समजून घ्यावं. की जगातल्या प्रत्येक माणसाची प्रेरणा असते, ज्ञानाचे विषय वेगळे असतील. प्रत्येक व्यक्तीला स्वयंपाकाच्या रेसिपी समजून घ्यावं अशी इच्छा होत नाही, पण कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये हे मला कळावं, हे जाणलं पाहिजे मी, अशा प्रकारची एक संवेदना असते. त्याला म्हणतात इन्स्टिंक्ट फॉर नॉलेज. आणि सगळ्यात तिसरी जी प्रेरणा आहे, जी सगळ्या माणसांच्यामध्ये यच्चयावत कॉमन आहे, ती आहे सुखाची प्रेरणा. इन्स्टिंक्ट फॉर हॅपीनेस. त्याच्यामध्ये काय आपण म्हणतो की अँड दे लिव्ह हॅपीली एव्हर आफ्टर. सिनेमाच्या स्टोरीच्या शेवटी म्हणतो अँड दे लिव्ह सॅडली एव्हर आफ्टर, असं आपण कधी म्हणतो का? नाही. आणि बघा याच्यात दोन गोष्टी आहेत. लिव्ह एव्हर आफ्टर म्हणजे तो कायम जगला, पण कायम दुःखामध्ये नाही जगला, तो कायम सुखामध्ये जगला. आपल्याला सगळ्यांना मी सुखी असावं असंच वाटतं. माध्यम सुखाची वेगळी आहेत, विषय वेगळे आहेत, ॲव्हेन्यूज वेगळे आहेत. एक नवीन गोष्ट मला अशीच काय नवीन नवीन गोष्टी वाचल्या की कळतात, आपल्याला ऐकल्या की कळतात. एक नवीन मुवमेंट निघाली आहे नवीन पिढीमध्ये. आपल्या इथे सगळे जुन्या पिढीचे लोक आहेत, त्यांना कदाचित माहिती नसेल. अगदी नवीन पिढीचे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये व्हॉलंटरी चाइल्डलेसनेस नावाची एक मुवमेंट आहे. नो किड्स मुवमेंट. म्हणजे बरेच असे नवीन पिढीतले लोक आहेत की आम्हाला मूलबाळ नको. का बरं नको मूलबाळ? आम्हाला स्वातंत्र्य हवंय. आम्हाला जेव्हा हवं तेव्हा प्रवास करायचा, आम्हाला जेव्हा हवं तेव्हा काय नाटकाला जायचं, सिनेमाला जायचं, योगाचा क्लास करायचा वगैरे, अशा बऱ्याच आमच्या स्केड्यूलमधल्या गोष्टी आहेत. मुलं असलं की आमचं टाइम टेबल डिस्टर्ब होतं, म्हणून आम्हाला मुलं नको. बघा, एक अशी जनरेशन आहे, एक असा लोकांचा समूह आहे जगामध्ये की आम्हाला मूल मिळावं. मूल असेल तर आम्ही सुखी होऊ असं काही लोकांना वाटतं. आणि काही लोकांना वाटतं मूल नसेल तर आम्ही सुखी असू. मग मुलामध्ये सुख आहे की नाही? मूल असण्यामध्ये सुख आहे की नाही, असं हे प्रत्येक व्यक्तीवरती डिपेंडंट आहे. एखाद्याला ते नसून सुख आहे, एखाद्याला ते असून सुख आहे. असा जगातला कुठलाही विषय नाही की तो 24 तास अखंड प्रत्येक व्यक्तीसाठी सुखदायी आहे. आपल्या स्वतःचं बघा, एकच विषय असतो, एकच विषय असतो. एसी आहे, तो जर आपण उन्हाळ्यात लावला तर सुख मिळतं. तोच एसी आपण हिवाळ्यात लावला तर आपल्यालाच त्या एसीने दुःख होतं. त्यामुळे एका विषयाने सगळ्यांना सुख मिळत नाही आणि एका विषयाने एका व्यक्तीला देखील अखंड सुख मिळत नाही. परंतु सुखाची प्रेरणा आपली अखंड असते. जगातल्या सगळ्या तीनही लोकांच्या मध्ये या तीन प्रेरणा कायम असतात. तीन प्रेरणा असतात. मग आपल्या सगळ्यांचा प्रॉब्लेम कुठे आहे, समस्या कुठे आहे की या प्रेरणांच्या पूर्तीसाठी आपण चुकीच्या दिशेने भटकंती करतो. चुकीच्या दिशेने, चुकीच्या माध्यमातून त्या प्रेरणांना आपण मानवी जीवनात पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. छोटंसं लहान मूल असतं, अगदी तानं बाळ जन्मलेलं. आमचे सद्गुरू हे उदाहरण नेहमी द्यायचे, नेहमी देतात अजूनही, की लहान मूल 3 कारणांनी रडतं. भूक लागली म्हणून रडतं, अचानक ते एकटं राहिलं खोलीमध्ये, कोणाची चाहूल लागली नाही म्हणून रडतं, आणि तिसरी गोष्ट आपलं दुपटं भिजलं म्हणून रडतं. लहान तानं बाळ आहे, त्याला सांगता येत नाही, पण भूक लागलं म्हणून जेव्हा ते रडतं तेव्हा त्या भुकेच्या माध्यमातून आपल्याला अन्न मिळावं आणि मी जगावं ही प्रेरणा असते. ती पूर्ण होत नाही म्हणून लहान मूल रडतं. एकटं बसलेलं आहे, दुसऱ्या कोणाची चाहूल लागत नाही, भीती वाटते, मला कोणीतरी आहे इथे हे कळावं असं त्याला वाटतं, म्हणून ते लहान मूल रडतं. आणि तिसरी प्रेरणा आहे की दुपटं भिजलं, तो थंडगार स्पर्श सहन होत नाही, सुख हवं मला, हे दुःख नको ओल्या दुपट्याचं, मला सुख हवं म्हणून ते मूल रडतं. सगळे यच्चयावत मुलं. तान्या मुलांच्या खूप गमती असतात बघा, की असे खूप आई वडील आजी आजोबा हौशीने, अहो आमचं मूल पहिल्यांदा रडलं म्हणून फोटो काढतात, पहिल्यांदा हसलं, पहिल्यांदा रांगलं. तर आमचे सद्गुरू म्हणतात की मी 6000 महिलांची आतापर्यंत बाळंतपणं केली आहेत, सगळ्या मुलांची रडणी सारखीच असतात.
आपल्याला असं वाटतं अहो आमचा मुलगा काहीतरी स्पेशल रडला, काहीतरी स्पेशल भांडला. असं स्पेशल जगात कोणाचं काही नसतं, सगळ्यांचं सारखं असतं. आपल्याला असं वाटतं आपलं काहीतरी वेगळं आहे जगामध्ये. परंतु या गोष्टी कॉमन आहेत की अस्तित्वाची प्रेरणा, ज्ञानाची प्रेरणा आणि सुखाची प्रेरणा. त्या लहान मुलाला हे सांगता येत नाही आणि आपल्या प्रेरणा पूर्ण झाल्या नाही म्हणून तो रडतो आणि त्या प्रेरणांच्या पूर्तीसाठी तो दुसऱ्या कोणावर तरी अवलंबून असतो. आपण लहानाचे मोठे होतो, पण आपली समस्या तीच आहे की आपल्या प्रेरणा पूर्ण होत नाही. कशा प्रकारे पूर्ण होत नाही आणि कसा आपण चुकीच्या दिशेने धावतोय त्याचा थोडासा विचार करू की अस्तित्वाच्या प्रेरणेच्या पूर्तीसाठी आपण सगळ्यात जास्त कशावर अवलंबून आहोत. मी असावं असं मला वाटतं, त्या प्रेरणेच्या पूर्तीसाठी सगळ्यात जास्त आपण आपल्या देहावरती अवलंबून आहोत. आपली काय धारणा आहे, देह जन्मला म्हणजे मी अस्तित्वात आले आणि देहाचा मृत्यू झाला म्हणजे मग रामकृष्ण हरी. असं आहे की मृत्यूची चर्चा सुद्धा करायला नको वाटते आपल्याला, म्हणून ही सगळी चर्चा आपण शेवटच्या सत्रासाठी ठेवली होती की आता आवडली नाही तरी कोणी नाही आलं तरी हरकत नाही याच्या पुढे. पण हा परमार्थातला अगदी मूलभूत विचार आहे. अशोचानन्व शोचस्वम प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडितः. जे निघून गेले आहेत किंवा जे जाणार आहेत त्यांच्यासाठी बुद्धिमान मनुष्य कधीही शोक करत नाही. मग आपण बुद्धिमान असू तर हा देह गेला म्हणजे मी जाणार या कल्पनेसाठी शोक करून उपयोगाचं नाही. मूळ आपला काय चालू आहे की अस्तित्वाची प्रेरणा पूर्ण होण्यासाठी जोपर्यंत मी माझ्या देहावरती अवलंबून आहे तोपर्यंत ही प्रेरणा पूर्ण होणं कधीही शक्य नाही. आपण अनेक प्रकारचे प्रयत्न करतो, अनेक प्रकारचं डाएटिंग, योगा, सकाळी बदाम भिजवून खाणे आणि प्राणायाम करणे, मेडिटेशन करणे, वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करणे. कशासाठी तर देहाला टिकवण्यासाठी. ते अवश्य करावं. काल आपण बघितलं होतं की देहकर्मामधला हा आवश्यक भाग आहे देहाची काळजी घेणं. पण कितीही काळजी घेतली, कितीही योगा केला तरी हा देह एक दिवस गेल्याशिवाय राहणार नाही. आणि देह गेला म्हणून मी गेले जर असं आपल्याला वाटत असेल तर आपली अस्तित्वाची आणि सुखाची प्रेरणा कधीही पूर्ण होणं शक्य नाही. इतक्या विकृत थराला काही काही गोष्टी पोचलेल्या आहेत की मी एक नवीन उदाहरण वाचलं. आल्मंड मॉम नावाची एक कन्सेप्ट आहे. आल्मंड मॉम कोणीही ऐकली असेल टर्म. आल्मंड म्हणजे जे बऱ्याच सगळ्या नवीन मुली आहेत 14-15 वर्षांच्या, त्यांच्या आयांना असं वाटतं की आपल्या मुलीने फार सुंदर दिसावं आणि काहीतरी फॅशन इंडस्ट्रीमध्ये जाऊन मॉडेलिंग करावं. म्हणून डाएट प्लॅन म्हणून त्या मुलीला रोज अर्धा बदाम खायला देण्यात येतो किंवा एक बदाम. जाऊन सर्च करा, आल्मंड मॉम नावाची संकल्पना आहे. तर त्यातल्या एका कुठल्या तरी मुलीने वर्तमानपत्रात बातमी आली होती की आपल्या आईला फोन करून सांगितलं, आई मला आज खूप वीक वाटतंय, गळून गेल्यासारखं वाटतंय, मी सकाळपासून फक्त अर्धा बदाम खाल्लाय. त्याच्यावर आल्मंड मॉमचं म्हणजे त्या आईचं उत्तर होतं की बरं मग बाळा तू आजच्या दिवस 2 बदाम खा आणि नीट चावून खा बरं का, असं त्या आईने उत्तर दिलं. असं आहे की इतक्या विकृत थरापर्यंत गोष्टी पोहोचतात की जेव्हा मी देह आहे आणि हा देह टिकावा, तो बरं नुसतं देह टिकावा असं आपल्याला वाटत नाही, तो चिरतरुण राहावा, फॉरएव्हर 21. मग खूप सगळ्या गोष्टी, अँटी रिव्हर्स, काय ते रिव्हर्स एजिंग, अँटी एजिंग क्रीम, मग केस पांढरे करणं, पांढऱ्याचे काळे करणं, काळ्याचे लाल करणं, लालचे हिरवे करणं, असे अनेक प्रकार आपण करतो. हे कशासाठी करतो की हा देह आहे, या देहाच्या माध्यमातून मी राहावं, टिकावं आणि हे टिकलं लोकांनी मला अप्रिशिएट करावं. हे केल्यामुळे माझी अस्तित्वाची प्रेरणा पूर्ण होईल असं मला वाटतं, जे बाय नेचर बाय डिझाईन कधीही शक्य नाही. आणि केवळ आपली आपल्या देहावरती डिपेंडन्सी नसते, आपली आपल्या नातेवाईकांच्यावर असते. माझा मुलगा जगावा, माझे कुटुंबीय जगावेत, माझ्या घरातलं माझं फर्निचर टिकावं, माझी साडी टिकावी, ही माझ्या माहेरच्या लोकांनी दिलेली साडी आहे म्हणून ही स्पेशल आहे, ही नेहमी चांगली राहिली पाहिजे. अशी कुठलीही व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती ही अखंड राहणं हे त्या व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थितीचं नेचर नाही, स्वभाव नाही. त्याच्या माध्यमातून आपण कितीही प्रयत्न केले, कितीही इन्शुरन्स पॉलिसीज घेतल्या तरी ती वस्तू जेव्हा जायची तेव्हा गेल्याशिवाय राहणार नाही. आपली प्रेरणा बाहेरच्या दिशेने धावून बाहेरच्या व्यक्ती, वस्तूंवरती वा स्वतःच्या देहावरती अवलंबून राहून अस्तित्वाची प्रेरणा पूर्ण होणं कधीही शक्य नाही. हा पहिला भाग. दुसरी आहे ज्ञानाची प्रेरणा. व्यवहारामध्ये जेव्हा आपल्याला ज्ञान होतं तेव्हा त्याच्यामध्ये त्रिपुटी असते.
3 घटक असतात: ज्ञाता, ज्ञेय आणि ज्या माध्यमातून ज्ञान होतं ते इंद्रिय. थोडीशी शास्त्रीय भाषा आज येणार आहे, परंतु आपण ती राखून ठेवली होती आजच्यासाठी. ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञानेंद्रिय. मी जेव्हा म्हणते की मला या फोनचं ज्ञान झालं, तर ज्याला ज्ञान झालं तो ज्ञाता, ज्याचं ज्ञान झालं ते ज्ञेय, ज्या माध्यमातून मी म्हणते की डोळ्यांनी बघून ज्ञान झालं, म्हणून डोळा हे ज्ञानेंद्रिय, ही त्याच्यामधले एक इंद्रिय झालं, करण झालं, साधन झालं. व्यवहारामधली सगळी ज्ञानं ही त्रिपुटीयुक्त असतात. त्याच्यामध्ये ज्ञाता, ज्ञेय आणि साधन ज्ञानेंद्रिय अशी त्रिपुटी असते. आणि त्याच्यामुळे व्यवहारातलं प्रत्येक ज्ञान हे सापेक्ष ज्ञान असतं. सापेक्ष म्हणजे अवलंबून असलेलं. कशावरती अवलंबून असलेलं? एकतर ते ज्ञेयावरती अवलंबून असतं, किंवा ते ज्ञात्यावरती अवलंबून असतं, किंवा ते इंद्रियांच्या क्षमतेवर अवलंबून असतं. हा एकच फोन 10 लोकांनी बघितला तर त्यांना तो 10 वेगवेगळ्या प्रकारे समजतो, किंवा एकाच ज्ञात्याने 10 वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या तर त्याला 10 वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान होतं. किंवा मीच हा फोन सकाळी बघितला तर मला कधी कधी वेगळा दिसतो, अर्धवट झोपेत असेल तर, आणि संध्याकाळी अलर्ट असताना बघितला तर वेगळा दिसतो. त्यामुळे आपल्या ज्ञानेंद्रियांची क्षमता, ज्ञाता आणि ज्ञेय याच्यावरती हे सगळं ज्ञान अवलंबून असतं. आणि आपल्या जगाचं नेचर असं आहे की असंख्य ज्ञानाची क्षेत्र आहेत, आणि त्या प्रत्येक क्षेत्रातलं काही ना काहीतरी आपल्याला कळावं असं आपल्याला अखंड वाटत राहतं. त्याच्यामागे आपण धावपळ करत राहतो. व्यवसायाने मी इंजिनियर आहे, आणि इंजिनिअरिंगमध्ये शिकत असताना मी साधारण, सगळ्याच लोकांना माहिती असेल, कुठल्याही क्षेत्रातले लोक असतील, साधारण 10-12 तास ॲव्हरेज प्रत्येकाला अभ्यास करावा लागतो. 4 वर्ष असा अभ्यास केला, खूप घासलं, इंजिनियर झालो. बाय द टाइम आम्ही बाहेर पडलो त्यातलं अर्ध ज्ञान कालबाह्य झालेलं होतं, ऑब्सोलीट झालेलं होतं. मग एवढी मेहनत करून मी जे ज्ञान मिळवलं त्यातलं अर्ध ऑब्सोलीट झालं, आणि त्याच्यानंतर अखंड काहीतरी नवीन ज्ञान संपादन करणं हे व्यवसायासाठी आवश्यक होतं. ते मी संपादन देखील केलं. पण 10-12 तास आयुष्याची 10-12 वर्ष रोज ज्या क्षेत्राचा मी अभ्यास केला, व्यवस्थित मन लावून अभ्यास केला, त्याच क्षेत्रातलं मला स्वतःला जेमतेम 60% ज्ञान होतं तेवढ्या काळापुरतं, असं मी म्हणू शकेन. आणि त्या 60% ज्ञानावर मी 12 वर्ष काम केलं, अभ्यास केलं, व्यवसाय केला. माझ्याच क्षेत्रातलं ज्ञान मी पूर्णपणे संपादन करू शकले नाही. मग जगात जेवढी काही ज्ञानाची क्षेत्र आहेत त्या प्रत्येक ठिकाणचं मला काहीतरी कळावं. अमेरिकेच्या निवडणुका होणार आहेत पुढच्या वर्षी. अमेरिकेचा प्रेसिडेंट कोण होणार? आता ऐकलेलं आहे आम्ही सध्या की नवीन कॅन्डिडेट आहे विवेक रामास्वामी, इंडियन ओरिजिनचा आहे. लगेच मनामध्ये आता कोण हा विवेक रामास्वामी कोण, त्यांची बायोग्राफी काय, ते कुठे जन्माला आले, ते कशा प्रकारचे स्पीचेस देतात, अशा सगळ्या गोष्टींची चौकशी मी भारतामध्ये बसून करायची. आता हे जे सगळं ज्ञान आहे याची आपल्याला आवश्यकता आहे का? आपल्याला बरं, हे झालं अमेरिकेच्या निवडणुकांचं. आता भारतामध्ये पुढच्या वर्षीपासून निवडणुका आहेत, आणि त्याचं जे काय चालू आहे वर्तमानपत्रांमध्ये ते आपण रोज बघतो. एका गोष्टीचा आपण एक सामान्य नागरिक म्हणून एकदाच विचार करावा आणि एकदाच निवड करून घ्यावी. काय निवड करून घ्यावी? की भारताचा नागरिक म्हणून माझं एक्झॅक्टली काय कर्तव्य आहे. देशाच्या पॉलिटिक्सच्या बाबतीत, राजकारणाच्या बाबतीत चर्चा करणं म्हणजे देशभक्ती नव्हे. जर एखादी काहीतरी चळवळ उभी असेल तर त्या चळवळीचा जाऊन आपण भाग व्हा, कुठेतरी योगदान द्या. एखाद्या पॉलिटिकल पार्टीचा मी नेता असू शकते, किंवा मी कार्यकर्ता असू शकते, किंवा मी मतदाता असू शकते. नेता असेल तर प्रत्यक्ष काहीतरी काम करावं, कार्यकर्ता असेल तर व्हॉलंटियर म्हणून त्या पार्टीसाठी काहीतरी योगदान द्यावं आपल्या बुद्धीचं, वेळेचं. पण मी नेता नाही, कार्यकर्ता नाही, केवळ जर मतदाता या भूमिकेमध्ये असेल, आपली भूमिका एकदाच ठरवून घ्यावी. तर मग माझं जे मुख्य काम आहे, कर्तव्य आहे देशासाठी, की मला देशाला कुठल्या प्रकारचा राजा हवा आहे, त्या राजाची माहिती करावी, आणि त्याच्यासाठी त्याच्या पार्टीसाठी मतदान न सुट्टी मारता, हॉलिडेला न जाता तिथे जाऊन त्या दिवशी मतदान करावं, हे माझं मुख्य कर्तव्य आहे. पण हे सोडून मी जेव्हा नुसती चर्चा करत बसते देशाच्या राजकारणाची, तेव्हा ती वायफळ चर्चा आहे, अनावश्यक ज्ञान आहे. अशाच्या पाठीमागे आपण धावलो तर आपली ज्ञानाची प्रेरणा कधीही पूर्ण होणार नाही. आणि सुखाचा विचार आपण मगाशी केला होता की विषय अनेक आहेत, लोक अनेक आहेत. ते विषय बदलतात, लोक बदलतात, लोकांचे मूड्स बदलतात, आणि असं लोकांवर, लोकांच्या मूडवर, एखाद्या वस्तूवर जेव्हा आपण आपल्या आनंदासाठी अवलंबून राहतो तेव्हा आपण सुखी होणं कधीही शक्य नाही.
मग आपण अस्तित्वाची, ज्ञानाची आणि सुखाची प्रेरणा जर आपल्याला याच जीवनात पूर्ण व्हायला हवी असेल तर त्याच्यासाठी उपाय काय आहे, आणि त्याच्यासाठी जो उपाय आहे तो आपल्या वेदांत शास्त्राने आपल्याला सांगून ठेवलेला आहे. आणि त्याचा उपाय आहे की अस्तित्वाच्या प्रेरणेचा मूळ कुठे आहे, ते मूळ आहे सत नावाच्या तत्वामध्ये. आपल्याला सगळ्यांना मी असावं असं का वाटतं, कारण की अस्तित्वाची प्रेरणाचा उगम सत नावाच्या तत्वामध्ये आहे, ज्ञानाच्या प्रेरणेचा उगम चित नावाच्या तत्वामध्ये आहे, आणि सुखाच्या प्रेरणेचा उगम आनंद नावाच्या तत्वामध्ये आहे. सत, चित, आनंद हे तीन वेगवेगळी तत्व नाही. सूर्य हा गोल आहे, सूर्य हा प्रकाश रूप आहे, आणि सूर्य हा उष्ण आहे. तो गोलाई, प्रकाश आणि उष्णता हे तिन्ही मिळून सूर्य होतो. यातली एक कुठलीही गोष्ट आपल्याला वेगळी काढता येत नाही. अगदी तसंच सत, चित, आनंद हे तीनही मिळून जे तत्व तयार होतं त्याला म्हणतात आत्मा, त्याला म्हणतात ब्रह्म, परब्रह्म, परमात्मा. आणि आपल्या वेदांत शास्त्राचं सगळ्यात मूळ जे तत्वज्ञान आहे ते आपल्याला सांगतं की ब्रह्म सत्यं जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. प्रत्येक जीव हा मूळचा ब्रह्मरूप आहे, दुसरं काहीही नाही. माझं जे मूळ आहे ते या सच्चिदानंदामध्ये आहे. मी असावं असं मला का वाटतं, कारण की त्या सत तत्वापासून माझी निर्मिती झालेली आहे, चित तत्वापासून, आनंदापासून माझी निर्मिती झालेली आहे. हा देह, हा 5 फुटाचा देह हे माझं मूळ स्वरूप नाही. हे आपण ऐकतो तर ऐकताना सुद्धा पहिल्यांदा आपल्याला बरं वाटत नाही अशा प्रकारचे शब्द. परंतु हे जोपर्यंत आपण जाणून घेणार नाही तोपर्यंत त्या अंतिम आनंदाची प्राप्ती आपल्याला होणार नाही. सच्चित आनंद हे आपलं मूळ स्वरूप आहे, आणि ते मी आहे केवळ एवढ्या एकाच अनुभूतीने मला पूर्णत्व प्राप्त होणार आहे, परमानंदाची प्राप्ती होणार आहे. आणि त्याच्यासाठी हा शास्त्र पसारा, शास्त्रचिकित्सा याची थोडी तरी कल्पना होणं आवश्यक आहे. बघा, मगाशी आपण एक प्रश्न विचारून तो अर्धवट सोडून दिला होता की असे कोणते भगवान श्रीकृष्ण आहेत की ज्याचं भजन जगातले सगळे लोक करतात. तर जसं सच्चिदानंद हे माझं मूळ स्वरूप आहे तसं सच्चिदानंद हे त्या भगवान गोपाळ कृष्णाचं देखील स्वरूप आहे. ते गणपतीचं देखील आहे, ते रामाचं देखील आहे, ते देवीचं देखील आहे. देवाचं रूप कुठलंही असलं तरी स्वरूप सगळ्यांचं एकच आहे, त्याला म्हणतात सच्चिदानंद. आणि या सच्चिदानंदाचं भजन प्रत्येक जण करतात. इथे जेव्हा म्हणतात की भगवान श्रीकृष्ण माझं भजन करतात, ते देहरूपी कृष्णाचं भजन कोणी करत नाही. जे ब्रह्मरूप कृष्ण आहेत, जे सच्चिदानंद रूप कृष्ण आहेत त्यांचं भजन करतात. आणि त्यांचं भजन करतात म्हणजे प्रत्येक मनुष्य मी जगावं, मला काहीतरी कळावं आणि मी सुखी असावं या 3 प्रेरणांचा सतत पाठपुरावा करतो, म्हणजे तो ब्रह्मरूप श्रीकृष्णाचं भजन करतो असा त्याचा स्पेसिफिक अर्थ आहे. आणि म्हणून आता आपल्याला मी कोण या प्रेरणांची जर पूर्ती करायची असेल तर हे सच्चिदानंद काय गौड बंगाल आहे भानगड ती थोडीशी समजावून घ्यायचा प्रयत्न करू. असं आहे की हे जे शब्द आहे आतापर्यंतचा हा अनुभव आहे की जेव्हा जेव्हा सच्चित आनंद वगैरे असं मोठं निरूपण सुरू होतं तेव्हा अर्ध्या अधिक लोकांचे डोळे मिटलेले असतात. आणि असं आहे की काय हे समीकरण काय आहे हे काही मला कळत नाही, पण कुठेही गेलं तरी बघा हा आपल्या शाश्वत हिताचा विचार आहे. इथे जी काही चर्चा चालू आहे त्याच्यामध्ये आपलं कल्याण आहे, दुसऱ्या कुणाचंही काही कल्याण होणार नाही. हे तत्व म्हणजे काय समजावून घेतल्याशिवाय आपण त्या परमानंदापर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे थोडंसं अलर्ट राहून समजावून घेण्याचा प्रयत्न करू. अगदी थोडक्यामध्ये की सत शब्दाचा अर्थ आहे निरपेक्ष अस्तित्व, चित शब्दाचा अर्थ आहे निरपेक्ष ज्ञान, आणि आनंद शब्दाचा अर्थ आहे निरपेक्ष सुख. निरपेक्ष शब्दाचा अर्थ आहे की जे कशावरतीही आणि कुणावरतीही अवलंबून नाही असं अस्तित्व, असं ज्ञान आणि असं सुख याला म्हणतात सत, चित आणि आनंद. उद्या उठून आपल्याला नवीन पिढीतल्या एखाद्या मुलाने विचारलं, आपल्या नातवंडांनी आपल्याच घरच्या मुलांनी विचारलं की आई देव म्हणजे काय मला सांग एका शब्दात, तर आपल्याला हे खात्रीने सांगता आलं पाहिजे की आपला देव म्हणजे सच्चिदानंद. एका वाक्यात सांग म्हटलं तर कशावरतीही आणि कुणावरतीही अवलंबून नसलेलं अस्तित्व, ज्ञान आणि सुख हे म्हणजे आपला देव. हा निर्गुण देव हे आपल्या देवाचं मूळ स्वरूप आहे असं आपल्याला खात्रीने आपल्या पुढच्या पिढीला सांगता आलं पाहिजे. आपल्या पुढची जी पिढी आहे ती केवळ श्रद्धेवरती, केवळ आईने सांगितलं म्हणून ऐकणारी पिढी नाही. आपल्या पुढच्या पिढीला एक्सप्लेनेशन लागतात, लॉजिकल रॅशनल एक्सप्लेनेशन लागतात, आणि त्यांना ती द्यायची असेल तर ते आधी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे
त्याच्यासाठी हे सगळं समजावून घेणं आवश्यक आहे. सत शब्दाचा अर्थ आहे निरपेक्ष अस्तित्व. स्पेसिफिकली त्याला म्हणतात पदार्थ निरपेक्ष अस्तित्व. जे पूर्वी आहे, आता बघा अतिशय व्यवस्थित लक्षपूर्वक हे समजावून घेऊ आपण. जे पूर्वी आहे, आज आहे आणि भविष्यात देखील आहे त्याला सत असे म्हणतात. काय शब्दयोजना वापरली? पूर्वी होतं, आज आहे आणि भविष्यात असेल असं म्हटलं का? नाही. पूर्वी आहे, आज आहे आणि भविष्यात देखील आहे असं जे तीनही काळात अखंड अबाधित आहे. त्वम कालत्रयातीतः असं आपण कोणाला म्हणतो? म्हणजे काय? तीनही काळांच्या तू अतीत आहेस. तीनही काळांच्या अतीत जर गणपती आहे, गणपतीचं खरं स्वरूप आहे की तो तीनही काळांच्या अतीत आहे. जो तीनही काळांच्या अतीत आहे त्याला भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ नाही. अर्थातच त्याला येणं जाणं नाही. मग आता आम्ही जो गणेशोत्सव साजरा करणार तिथे आमच्या घरी नेमकं कोण येणार आहे? आमच्या घरी कोण येणार? कारण की जो गणपती आहे तो येत नाही आणि तो जात देखील नाही. त्याला जन्म नाही, त्याला मृत्यू देखील नाही. जन्म आणि मृत्यू या दोनही संकल्पना काल सापेक्ष आहेत. जन्म झाला आपण म्हणतो कोणाचा, तेव्हा कधी झाला हा पुढचा शब्द आहे, पुढचा प्रश्न आहे. पण ज्याचा जो कालनिरपेक्ष आहे त्याला जन्मही नाही, मृत्यू नाही, येणं नाही, जाणं नाही. गणपतीचा जो अवतार आहे त्या अवताराचं स्मरण म्हणून आपण त्या मूर्तीला आणतो. आपल्या परंपरेतले सण आहेत ते अत्यंत उत्साहाने, व्यवस्थित, शास्त्रोक्त पद्धतीने आपण साजरे करावे. पण ते साजरे करताना जे आपलं लक्ष सगळं बहिरंगाच्या उपचारावर असतं की उकडीचे मोदक करायचे का तळलेले करायचे का गुळाचे करायचे का साखरेचे करायचे, याच्यावरती चर्चा करण्यापेक्षा तो जी सगळी वेळ आणि ऊर्जा आहे त्या गणपतीचं स्वरूप समजावून घेण्यामध्ये आपलं थोडं तरी लक्ष लागलं पाहिजे. सत शब्दाचा अर्थ आहे पदार्थ निरपेक्ष अस्तित्व. अथर्वशीर्षाचं जेव्हा आपण आवर्तन करतो त्वं गुणत्रयातीतः, देहत्रयातीतः, कालत्रयातीतः, ते गणपतीचं मूळ स्वरूप आहे. आणि ते नुसत्या गणपतीचं मूळ स्वरूप नाही, ते माझं देखील मूळ स्वरूप आहे. अथर्वशीर्ष म्हणण्याच्या निमित्ताने मला ते स्मरण व्हावं, माझ्या ते लक्षात यावं म्हणून आपण गणपती बसवतो, म्हणून ही आरती, म्हणून ही सगळी उपासना करतो. त्याच्या मागचं तत्व आपण थोडंसं समजावून घ्यावं की जे पदार्थ निरपेक्ष अस्तित्व आहे, पूर्वी आहे, आज आहे आणि उद्या देखील आहे, त्याला सत असं म्हणतात. हे जे सत नावाचं तत्व आहे ते समजावून घेण्यासाठी की ते कुठल्याही काळावरती डिपेंडंट नाही, त्याचा जन्म होत नाही, त्याचा मृत्यू होत नाही, ते येत नाही, ते जात नाही. भगवद्गीतेचा ज्यांनी अभ्यास केलेला आहे, न जायते म्रियते वा कदाचित, त्यांना हे श्लोक पाठ असतात. आणि सत नावाचं तत्व समजावून घेण्यासाठी एक अजून छान छोटासा प्रयोग आहे जे आमचे सद्गुरू नेहमी करतात, आमच्याकडून करून घ्यायचे. सत संकल्पना समजावून सांगण्यासाठी की आता मी इथे 2-4 वाक्य उच्चारणार आहे. ते 2-4 वाक्य मी पूर्ण उच्चारेन, तुम्ही त्याच्या शेवटी फक्त आहे एवढा एकच शब्द म्हणायचा. सगळ्यांची तयारी? सगळे जागे? सगळे जागे आहेत? ठीक आहे. आज मी इथे या खुर्चीवर बसलेली. आता फक्त कल्पनेने मला या खुर्चीतून दूर काढा. फक्त कल्पनेने, खरंच उठून इथे येऊ नका. कल्पनेने मला इथून बाहेर काढलं तरी ही खुर्ची, ही खुर्ची, हे डायस काढलं तरी ही जमीन, नांदेड सिटी पूर्ण बाजूला काढली तरी पुणे नावाचं शहर, पुणे काढलं तरी भारत, भारत काढलं तरी पृथ्वी. आता थोडीशी विचारांची खूप मोठी उडी, क्वांटम जंप घेऊया आपण की पृथ्वी ज्या ब्रह्मांडाचा हिस्सा आहे ते ब्रह्मांड दूर काढलं तरी अनंत कोटी ब्रह्मांड. आता आपलं शास्त्र असं सांगतं की हे अनंत कोटी ब्रह्मांड आपण दूर काढली, बाजूला केली तरी आहे नावाचं तत्व अखंड आहे. आणि असं जे अखंड असणारं आहे नावाचं तत्व, आहेपणा, इजनेस ज्याला म्हणतो, ते अखंड असणारं तत्व, त्याचं नाव आहे सत. आणि ते मी आहे. सहा अहम, सोहम नाव ठेवतो आपण, आपल्या मुलाचं नाव ठेवतो. सोहम म्हणजे काय माहिती नाही, नाव काय ठेवलंय? सोहम ठेवलंय. तर सोहम शब्दाचा हा स्पेसिफिक अर्थ आहे की सत नावाचं तत्व, ते मी आहे असा अनुभव घेण्याची जी प्रक्रिया त्याला म्हणतात सोहम. ती एक ध्यानाची स्पेसिफिक प्रक्रिया आहे की जगातले सगळे पदार्थ
म्हणजे माझा देह, परमार्थाची सुरुवात ही नेहमी स्वतःच्या देहापासून करावी, ते सुरक्षित असतं. तुमच्या सगळ्यांचे देह नसले तरी सत आहे असा त्याचा अर्थ नाही. माझा देह, माझ्या कुटुंबियातल्या लोकांचे देह, इथे बसलेल्या सगळ्या लोकांचे देह, व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती असल्या तरी सत आहे, नसल्या तरी सत आहे. ते पूर्वीही आहे, आजही आहे, भविष्यातही आहे. असं जे अखंड आहे नावाचं तत्व, ते सत आणि ते मी आहे, अशी जेव्हा मनुष्याला अनुभूती येते तेव्हा त्याची अस्तित्वासाठी देहावर असलेली डिपेंडन्सी संपते आणि त्याच्यानंतर त्याची मृत्यूची भीती जाते. आज आपल्याला फार मोठी भीती जर कशाची असेल, एक तर ती मृत्यूची आहे. आपण सांगत नाही कोणाला, असं कन्फ्युज मी खूप मरणाला घाबरते असं सांगत नाही आपण कोणाला. मनातल्या मनात असते. आपलं आपण प्रामाणिक परीक्षण प्रत्येकाने करावं. एक तर मृत्यूची असते. काही लोकांना मृत्यूची भीती नसते नेसेसरीली, पण मृत्यू कुठल्या परिस्थितीत येईल त्याची असते. अहो म्हणजे असं मला ना पराधीन होऊन मरण येणं अजिबात मंजूर नाही. चालता हिंडता फिरता हसता खेळता जावं आपण. कोणावरती डिपेंडंट होऊ नये, कोणावरती आपला भार होऊ नये. ती इच्छा सदिच्छा आहे, पण असं जन्ममृत्यूचा वेळ, क्षण, परिस्थिती ही आपल्या हातामध्ये आज नाही. ते आपण पूर्वकर्म करून ठेवलेलं आहे की कोणाचा जन्म कुठल्या परिस्थितीत कसा होणार आणि कोणाचा मृत्यू, सगळा ब्लूप्रिंट घेऊन आपला जन्म झालेला आहे. त्यामुळे देह गेल्यावरती मी ही जाणार, ही मृत्यूची भीती, चिंता, काळजी जर आपल्याला कमी करायची असेल तर त्याच्यासाठी एकमेव उपाय मी म्हणजे सत आणि सत म्हणजे मी याचा अनुभव घेणं. आपली कुठे वाटचाल कुठे चालू आहे? परमानंदाच्या दिशेने. की पहिला जो आपला क्रायटेरिया आहे की देहावरची डिपेंडन्सी गेली की मृत्यूची भीती कमी होते. मृत्यूची भीती कमी झाली की आपण थोडे निश्चिंत होतो, निवांत शांत आनंदीने जे काय देहाचं चालू आहे ते बघता येतं आपल्याला. आजार झालेत का? बरं होऊ दे. जायची वेळ आली आहे का? बरं जाऊ दे. तू गेला म्हणजे मी जाणार नाही असं देहाशी आपल्याला बोलता आलं पाहिजे. तुझी जायची वेळ आली की तू जा, पण मी जाणार नाही, कारण की मी मुळात आलेलाच नाही. हे सत नावाचं तत्व म्हणजे मी ही अनुभूती आली की अशा प्रकारे विचार आपण करतो आणि परमानंदाच्या दिशेने थोडीशी प्रगती होते. दुसरा त्यातला मुद्दा आहे चित म्हणजे मी. आता ही थोडीशी अजून अवघड संकल्पना आहे, आपण थोडक्यात समजावून घेऊ. ज्ञाता नाही, ज्ञेय नाही, ज्ञानेंद्रिय नाही, तरी देखील ज्ञान आहे असं जे काही तत्व त्याला म्हणतात चित. त्रिपुटी विरहित ज्ञान, ज्ञेय निरपेक्ष ज्ञान, त्रिपुटी निरपेक्ष ज्ञान. हे व्यवहारातल्या सगळ्या ज्ञानांमध्ये आपल्याला आतापर्यंत जे संस्कार झालेले आहेत, जे कंडिशनिंग झालेलं आहे, ते कोणाला तरी कशाचं तरी कुठल्या तरी माध्यमातून ज्ञान व्हावं असं आपल्याला आतापर्यंत ट्रेनिंग झालेलं आहे. आता इथे आपल्याला सांगतात की ज्याला जाणायचं ते देखील नाही, जो जाणतो ते देखील नाही, ते माध्यम देखील नाही, तरीही ज्ञान आहे असं जे काही त्याला म्हणतात चित. बघा संकल्पना मी एकच उदाहरण सांगते की व्यवहारामध्ये आपण म्हणतो की मला एखादी वस्तू बघून तिचं ज्ञान होतं, दिसून मला कळते. हा फोन जो आहे तो मला दिसतो आणि कळतो. व्यवहारात आपण एखादी वस्तू बघतो तर ती बघितल्या क्षणी त्याचं ज्ञान होतं. ज्या क्षणी फोन बघितला त्या क्षणी आपल्याला कळतं. त्यामुळे आपल्याला हे लक्षात येत नाही की दिसणं आणि दिसून कळणं ही 2 स्टेप प्रोसेस आहे. बऱ्याचदा आपल्याला वस्तू दिसते पण दिसलेली कळत नाही असं कधी कधी होतं. हैदराबादमध्ये उन्हाळा खूप असतो आणि त्या उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये एक दिवस आम्ही 6व्या मजल्यावर राहतो. लिफ्ट बंद होती, दुपारची वेळ होती, प्रखर ऊन होतं. माझे पती बाहेर गेले आणि येताना त्यांना जिना चढून यावं लागलं. जवळ पाण्याची बाटली नव्हती. घरी आले, खूप तहान लागली होती. अगं पाणी आण. त्यांनी हातपाय धुतले, पाणी घेऊन ये, लगेच खूप तहान लागली. मी पाण्याचा ग्लास घेतला, फिल्टरच्या समोर गेले, फिल्टर ओपन केलं. फिल्टरमध्ये त्या पाण्याची धार पाण्याच्या ग्लासमध्ये पडतीये. एखाद्या गोष्टीचं जेव्हा आपल्याला बघून ज्ञान होतं त्याच्यासाठी 2-3 कंडिशन्स फुलफिल होण्याची आवश्यकता आहे. ज्या वस्तूचं मला ज्ञान व्हायचं ती माझ्या फील्ड ऑफ विजनमध्ये हवी, दृष्टी क्षेत्रामध्ये हवी. त्या वस्तूवरती पूर्णपणे उजेड हवा आणि मी जागृत आहे आणि मी त्या वस्तूकडे बघत आहे असं आवश्यक आहे. त्या दिवशी या 3ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. मी जागी होते, डोळे उघडे आहेत, मी एकटक त्या ग्लासकडे बघतेय, पाण्याच्या धारेकडे बघतेय, ते पाणी ग्लासमध्ये पडतंय. हे सगळं होण्यासाठी 10-20 सेकंद सुद्धा झाले नाही.
पण ती पाण्याची धार सुरू झाली आणि आतमध्ये काहीतरी विचारांची वेगळी धार, असं गौडबंगाल सच्चिदानंद सुरू झालं. आणि तो जो विचार आतमध्ये सुरू झाला त्या विचारांनी मला पूर्णपणे व्यापलं. आणि अर्धा मिनिटच्या आत माझ्या डोळ्याच्या देखत देखत काय व्हायचंय ते झालं. बाहेरून मोठमोठ्याने आवाज चालू आहेत, अगं पाणी आण, अगं पाणी आण. बघा, कानावर शब्द पडतायत, अगं पाणी आण हे मला शब्द ऐकू येत होते. समोर ग्लास ओव्हरफ्लो आहे ते दिसत होतं, पण जे दिसलंय ते प्रोसेसिंग करणारं युनिट आतमध्ये प्रेझेंट नव्हतं. जे शब्द कानावर पडतायत ते प्रोसेसिंग करणारं युनिट आतमध्ये प्रेझेंट नव्हतं. ते प्रोसेसिंग करणारं जे युनिट आहे, दोन गोष्टी आहेत. ज्याच्या प्रकाशात दिसतं त्याला सूर्याचा प्रकाश म्हणतात, आणि ज्याच्या प्रकाशात दिसलेलं कळतं त्याला आत्म्याचा प्रकाश म्हणतात. दिसलेला प्रकाश सूर्य, लौकिक प्रकाश ज्याच्यात दिसतं, पण ज्याच्या प्रकाशात दिसलेलं कळतं त्याला म्हणतात चित्त, त्याला म्हणतात कूटस्थ, त्याला म्हणतात आत्मप्रकाश. आणि त्या आतमध्ये जो त्या दिवशी जो माझा आत्मप्रकाश होता तो दुसऱ्या कुठल्या तरी कामामध्ये बिझी होता, म्हणून त्याला दिसलेलं जे आहे ते कळलं नाही. आपलं हे जे शास्त्र सांगतं की जी वस्तू दिसते, ज्या ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून दिसते ती वस्तू, ते ज्ञानेंद्रिय हे म्हणजे मी नाही, हे माझं स्वरूप नाही. तर ज्याच्या प्रकाशात दिसलेलं कळतं तो प्रकाश, तो आत्मप्रकाश, ते चित्त नावाचं तत्व, ते मी आहे. आणि देह नसला तरी तो प्रकाश आहे, देह असला तरी तो प्रकाश आहे. डोळे उघडे बंद असले, डोळे दृष्टी नसली तरी तो प्रकाश आहे. बघा, आंधळ्या व्यक्तींना देखील काही न बघता सगळं कळतं. एखादी व्यक्ती आंधळी बहिरी दोन्ही असेल तरी तिला देखील कळण्याची प्रक्रिया आहे. माझ्या पुतण्या आहेत दोघी जणी, त्यातल्यापैकी एका पुतणीला गणित खूप आवडतं आणि दुसऱ्या पुतणीला जुळ्या बहिणी आहेत दोघी जणी. बघा, एकाच घरामध्ये राहिलेल्या वाढलेल्या मुली आहेत. आणि असं टिपिकल की एकीला गणित खूप आवडतं, दुसरीला गणित अजिबात आवडत नाही, कळत नाही, झेपतही नाही. मग ती ज्या पुतणीला गणित आवडतं ती सांगते की काकू ही इतकी मठ्ठ आहे गणितामध्ये की हिला शिकवून शिकवून माझं गणित पक्क झालं. बघा, दोघींची वाक्यरचना बघा. ही म्हणते की मला गणित आवडतं. मग का आवडतं? ती म्हणते मला गणित कळतं. आणि दुसरी म्हणते की मला गणित कळत नाही, मी कितीही प्रयत्न केला तरी मला गणित कळत नाही. मला गणित कळत नाही हे कोणाला कळलं? मला गणित कळलं हे देखील कळतं आणि मला गणित कळत नाही हे देखील कळतं. आणि हे अखंड कळणं ज्या प्रकाशात होतं त्या प्रकाशाला म्हणतात ज्ञान प्रकाश, त्याला म्हणतात चित्त. आणि हा जो प्रकाश आहे हे माझं मूळ खरं स्वरूप आहे. हे ज्ञानेंद्रिय, हा देह, हे ज्ञेय वस्तू ह्याच्यापैकी सगळ्याच्या सगळ्या असल्या तरी तो ज्ञानप्रकाश आहे, नसल्या तरी तो ज्ञानप्रकाश आहे. आणि अखंड असा जो असणारा ज्ञानप्रकाश चित्त, तो मी आहे असा जेव्हा आपल्याला अनुभव येतो, त्याच्यासाठी आपण थोडेसे जेव्हा अंतर्मुख होतो, त्याच्यासाठी बाहेरच्या दृश्य पसाऱ्यातली आपली चर्चा चिंता जेव्हा थोडी थोडी कमी होते आणि अंतर्मुख झाल्यावर तो मी आहे असा अनुभव आल्यावर सहा अहम, पहिल्यांदा आपण सतचा विचार केला, सोहम आहे चित्तचा विचार की सहा अहम, तो मी आल्याच्या नंतर ज्ञानाची वखवख कमी होते. शेजारच्या घरात काय चाललंय ते नाही कळलं तरी आपण शांतपणे बसू शकतो. त्या अमुक एका घरामध्ये आहो, तुम्ही ऐकलं का हल्ली त्यांचा डिवोर्स चाललाय, म्हणे डिवोर्स झालाय, फार त्यांच्या घरात भांडणं चालू आहेत. या ज्या आपल्याला नसत्या चांभार चौकशा करण्याची आपण केल्या जरी नाही तरी मनात विचार येतात की त्यांचं असं का चालू आहे, तिचं असं का चालू आहे वगैरे. हे सगळे विचार येणं आपलं हळूहळू कमी होतं. केव्हा कमी होतं? जेव्हा आपल्याला तो आपला ज्ञानप्रकाश, अखंड राहणारा प्रकाश, तो मी आहे असा अनुभव येतो. सत मी आहे, चित मी आहे, आणि तिसरी जी गोष्ट आहे ती आनंद मी आहे. आनंद शब्दाचा अर्थ आहे निरपेक्ष सुख, कधीही कशावरतीही आणि कोणावरतीही अवलंबून नसलेलं सुख. उकडीचे मोदक असले तरी सुख आहे, नसले तरी सुख आहे. आता मला आज सकाळी इतका इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स आला की माझे उकडीचे मोदक मोदक म्हणण्याच्या लायकीचेच नाही, हे मला आज सकाळी कळलं. इतके सुंदर मोदक खाल्ले, ते जमले तरी सुख आहे आणि नाही जमले तरी सुख आहे. याचा अर्थ घरी जाऊन कसेही मोदक करायचे असा अर्थ होत नाही. प्रयत्न करायचा चांगले मोदक करण्याचा, परंतु असं आहे की शेवटी जगातल्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान होणं शक्य नाही, सगळ्या गोष्टींमध्ये मी एक्सपर्ट असणं शक्य नाही, घरातले सगळे लोक माझ्या मनाप्रमाणे वागतील हे तर अजिबात शक्य नाही.
घरामध्ये 4 माणसं राहतात आणि प्रत्येक माणसाला असं वाटतं की उरलेली 3 माणसं जेव्हा माझ्या मनासारखं वागतील तेव्हा मी सुखी होईल, असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्यामुळे प्रत्येक माणूस शेवटी दुःखी असतो, कारण की कोणीच कोणाच्या मनासारखं वागत नाही. बघा, आपण दुसऱ्याच्या मनासारखं वागत नाही असं नाही, तर आपण स्वतःच्या मनासारखं सुद्धा वागत नाही बऱ्याचदा. आपल्याला कळतं आपलं चुकतंय, आपल्याला कळतंय आपण सकाळी 5ला उठायला पाहिजे, आपल्याला कळतंय की आपण विनाकारण बेडमध्ये लोळत पडलोय, पण आपण उठतो का 5 वाजता? तर अशा कित्येक गोष्टी आहेत की ज्या व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती आपल्या मनासारख्या होणं हे जगाचं नेचर नाही. 24 तास सगळं जग, सगळ्या व्यक्ती, सगळ्या वस्तू मला अनुकूल असतील हे जगाचं नेचर नाही. त्यामुळे शहाण्या आणि विचारवंत माणसांनी आपल्या सुखासाठी आपल्या देहासकट दुसऱ्या कुठल्याही व्यक्ती, वस्तूवरती अवलंबून राहू नये. आणि असा जो कोणावरती कधीही अवलंबून नसलेला आनंद आपल्याला आपल्या जीवनात कधी रोज अनुभवायला येतो का? आपलं वेदांत शास्त्र असं सांगतं की रोज रात्री सुषुप्तीमध्ये म्हणजे गाढ झोपेमध्ये कितीही मला मोदक आवडत असले आणि एकही मोदक गाढ झोपेत नसतो, पुरणपोळी नसते, आयफोन नसतो, BMW नसते, पोचमपल्ली साडी नसते, एकही माझ्या आनंदाचा विषय गाढ झोपेमध्ये नाही, त्या वस्तूंमुळे ज्याला आनंद होतो ती मी देखील नाही. मी देखील नाही म्हणजे काय? मुक्ता या स्वरूपात जी मी जागृतीमध्ये काम करते, हा जो जीव आहे, मी मुक्ता आहे, मी स्त्री आहे, मी आई आहे, मी इंजिनियरमध्ये आहे, मी हैदराबादमध्ये राहते, मला साडी आवडते, मोदक आवडतात, याच्यातली एकही वस्तू नाही, मुक्ता म्हणून मी नाही, तरी देखील गाढ झोपेमध्ये आनंद आहे. आणि गाढ झोपेमध्ये जो आनंद आहे तो इंडिकेटर आहे की आपल्याला आवडीचा विषय नसला तरी आपल्याला आनंद मिळू शकतो. गाढ झोपेमध्ये प्रत्येकाला आनंद मिळतो, प्रत्येक मनुष्याला गाढ झोपेमध्ये आनंद मिळतो. मला माझी स्तुती केलेली खूप आवडते लोकांनी. दिवसभर तुम्ही सकाळपासून, ताई तुम्ही किती छान हे लिहिता, हे करता, सकाळपासून लोक माझी स्तुती करत बसले इथे. ते 12, 14, 16 तास झालं म्हणे की आता जरा बस झालं, मला झोपू द्या थोडंसं. पण तुला आवडते ना स्तुती केलेली, मग ऐक ना आता स्तुती. पण ती स्तुती बघा, कुठलाही विषय आपल्याला कितीही सुख देणारा असेल तरी एक अशी वेळ येते की आता हे मला नको, आता मला फक्त झोपू द्या. का बरं झोपू द्या? कारण की तो जो विषय निरपेक्ष सुखाचा आनंद आहे त्याची झलक आपल्याला हवी असते आणि ती फक्त गाढ झोपेमध्ये मिळते. परंतु आपलं शास्त्र असं सांगतं की केवळ गाढ झोपेमध्ये नाही, तर हे जे सुख आहे हे दिवसा जागृतीच्या अवस्थेमध्ये आपण जर विचार केला, प्रयत्न केला, आपल्या चित्ताला शुद्ध आणि शांत केलं, तर नामाच्या माध्यमातून, ध्यानाच्या माध्यमातून हा जो जीव आहे तो ब्रह्मरूप होण्याची आणि सच्चिदानंदाचं जे सुख आहे ते जागृतीमध्ये विचारपूर्वक माझ्या स्वतःच्या चॉईसनी अनुभवण्याचं चॉईस स्वातंत्र्य मला आहे. त्याला म्हणतात क्रियमाण कर्म स्वातंत्र्य. जर आपल्या सद्गुरूंनी सांगितलेल्या योग्य मार्गानुसार योग्य ते नामस्मरण केलं, ध्यान केलं, विचार केला, अभ्यास केला आणि साधना केली तर कशावरतीही आणि कुणावरतीही अवलंबून नसलेलं सुख अनुभवता येईल. सत मी आहे असा अनुभव आला की मृत्यूची भीती जाईल, चित मी आहे असा अनुभव झाला की ज्ञानाची वकवक जाईल आणि आनंद मी आहे असा अनुभव आला की आपण कोणावरतीही कधीही अवलंबून राहणार नाही. हे सच्चिदानंद हे जे आहे ते माझं मूळ स्वरूप आहे. देखे मनुष्य जात सकळ ते स्वभावता भजनशील. सगळे जे मनुष्य आहेत ते बाय नेचर त्या सच्चिदानंदाचं भजन करतात. परी बुद्धी विण नाशले, परी ज्ञाने विण नाशिले. त्यांना माहिती नाही की आपलं मूळ सच्चिदानंद आहे, हे ज्ञान त्यांच्याकडे नाही, म्हणून बुद्धी भेदासे आले, म्हणून त्यांच्या बुद्धीमध्ये भेद झाला. तेणेची त्या कल्पिले अनेकत्व. आज जे मला इतके सगळे वेगवेगळे लोक इथे दिसत आहेत, हे माझ्या माहेरचे, हे माझ्या सासरचे, हे माझ्या आवडीचे, हे मला बिलकुल आवडत नाही, हा जो सगळा भेद आहे हा आपल्याला वाटतो कारण की सगळ्या मनुष्यांचं मूळ सच्चिदानंद आहे, तेच माझं देखील मूळ आहे हे आपल्याला माहिती नाही. आणि हे जर आपल्याला कळलं तर भेदामुळे निर्माण होणारं दुःख, देह तादात्म्यामुळे निर्माण होणारं दुःख, जगातल्या व्यक्ती वस्तू खऱ्या वाटल्यामुळे निर्माण होणारं दुःख हे एकही आपल्या वाट्याला येणार नाही. समोदते मोद नियम ही लब्ध्वा, कठोपनिषदामध्ये श्रुती आहे. महांतम विभू आत्मानम, असा जो महान विभू आत्मा आहे, मत्वाधीरो हर्ष शोको जहाती, मत्वाधीरो न शोचती. या महान आत्म्याला जो जाणतो त्याला त्याच्या जीवनामध्ये कधीही शोक होत नाही, कधीही दुःख होत नाही.
आणि नरदेहामध्ये केवळ ही अनुभूती घेण्याचं सामर्थ्य आपल्याला आहे, स्वातंत्र्य आपल्याला आहे. संत कबीरांचा दोहा आहे की लिखा लिखी की है नहीं, देखा देखी बात. म्हणजे हे जे आत्म्याची चर्चा आपण आत्ता केली ती लिहिण्याची, बोलण्याची, चर्चा करण्याची, लोकांना प्रवचन देऊन समजावून सांगण्याची गोष्ट नाही. हे आत्मा नावाचं तत्व आपल्याला खूप हौस असते आपण सांगावं लोकांना, पण ही चर्चेचा विषय नाही. लिखालिखी की है नहीं, देखा देखी बात. ही स्वतः बघण्याची, स्वतः प्रत्यक्ष अनुभव करण्याचं हे तत्व आहे. दुल्हा दुल्हन मिल गए, फिकी पडी बारात. म्हणजे एकदा त्या जीवाचं आणि आत्म्याचं लग्न झालं, म्हणजे जीवाला मी आत्मरूप आहे असा अनुभव आला की मग फिकी पडी बारात. तर आपली ही जी सगळी बारात आहे, म्हणजे 3 दिवसांचा हा जो चिंतन वर्ग आहे, याचं मुख्य उद्दिष्ट आहे की मी कोण, मी म्हणजे आत्मा, मी म्हणजे सच्चिदानंद, याची मला प्रत्यक्ष अनुभूती व्हावी आणि त्या दिशेने माझी वाटचाल व्हावी, परमानंदाची प्राप्ती व्हावी. त्या दृष्टीने आपण अशी परमानंदाची प्राप्ती आपल्या सगळ्यांना होवो अशी आपण भगवान गोपालकृष्णाकडे आणि आपल्या सद्गुरूंच्याकडे प्रार्थना करू. हा जो आपला इथला अभ्यास वर्ग आहे, ही चिंतन मालिका आहे, तिचं एवढ्या मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यासाठी नांदेड सिटीमधल्या अनेक साधकांनी मागचे 2 महिने अथक परिश्रम घेतलेले आहेत. कुठल्याही प्रकारची लाईमलाईटमध्ये न येता खूप मोठ्या टीमनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतलेले आहेत. त्या सगळ्यांच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त करू, सद्गुरूंना आणि भगवंताला वंदन करू आणि आपलं हे चिंतन सत्र इथेच थांबवू. हरिओम तत्सत.